हॅलो फ्रेंड्स, मी सुजाता's डायरीमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण फ्लावर आणि बटाट्याची मिक्स भाजी पाहणार आहोत। जास्त मसाला वगैरे काही घालायची गरज नाही, जास्त वाटण पण काही घालायची गरज नाही आहे। तर अशी भाजी आपण करणार आहोत। तर मी याच्यासाठी बटाटे आणि फ्लावर चिरून घेतलेला आहे। तर बटाट्याची साल न काढताच मी चिरून घेतलेला आहे। खूप छान लागतं सालीचा बटाटा। तर याच्यासाठी मी बटाटा थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे। हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। तर ही भाजी कुकरमध्येच करणार आहे। तर कुकरमध्ये तेल गरम करायला घातलेलं आहे। तर तेल इथं आपलं गरम झालेलं आहे। जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आहे आपल्याला। तर मी आता फोडणी देऊन घेतलेली आहे, कढीपत्ताही घातलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आता कांदा, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर फ्लावर बटाट्याची काही भाजी अवघड नाही आहे, अगदी सोपीच आहे, सर्वजण करतातच। पण प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळीच आहे। तर मी आज कुकरमध्येच बनवते म्हणून ही रेसिपी शेअर करते तुमच्यासाठी। तर इथे सर्व मी भाजून घेतलेले आहे, टोमॅटोही घालते आता। खूप छान आणि पटकन होते ही भाजी। तर जास्त काही मसाले घालायची गरज नाही आहे आपल्याला इथं। तर मी फक्त कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं जे सुकं खोबरं आपण बारीक करून ठेवलेलं असतं ना, ते थोडंसं घालून घेते याच्यामध्ये। एवढाच मसाला घालायचा आहे, जास्त काही घालायचं नाही आहे। तर खूप छान आणि म्हणजे खूप टेस्ट होते ही भाजी। तर खोबऱ्याचा मसालाही थोडासा घालून घेतलेला आहे। तर मी असा मसाला थोडासा फ्रीजमध्ये करूनच ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला गडबड होत नाही भाजी करताना। तर असा मसाला मी करून ठेवते, त्यातला थोडासा मसाला घातलेला आहे इथं। तर थोडीशी हळद घालून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये मी। हळद घातल्यानंतर लगेच चटणी वगैरे मी काही घालत नाही। तर थोडंसं बटाटा फ्लावर आहे ते थोडंसं भाजून घेते, म्हणजे कांदा टोमॅटो बरोबर तेही थोडंसं भाजून घेते, म्हणजे टेस्टला खूप छान लागते ही भाजी। थोडंसं भाजत आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालून घ्यायचं आहे। थोडासा गरम मसाला आहे तोही ह्याच्यामध्ये मी थोडासा घालून घेते, 1 चमचा मीठ घालून घेते। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। आणि थोडीशी चटणी घालून घेते, म्हणजे लाल चटणी असते ती मसाल्याची, ती थोडीशी घालून घेते। तर कोथिंबीर थोडीशी घालून घेते। परत सगळं मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। तर मी तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर सर्व चांगलं अगदी व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। सुकी भाजी करायची आहे थोडीशी, त्यामुळे थोडंसंच पाणी घातलेलं आहे। तर हा नवीन कुकर आहे, तर पहिल्यांदाच मी भाजी बनवते याच्यामध्ये। कुकर नवीन असल्यामुळे झाकण काही लवकर बसलं नाही, पण शेवटी काही प्रयत्नानंतर बसवून घेतलं झाकण। ते खूप आवड होतं ते। तर इथं फायनली झाकण बसवून घेतलेलं आहे। नवीन कुकर असल्यामुळे काही अंदाज नव्हता। तर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। तर भाजी इथे अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आपली, पाणीही अगदी बरोबर झालेलं आहे। तर मस्त इथे बटाटा आणि फ्लावरची भाजी आपली एकदम छान अशी तयार झालेली आहे। कलरही खूप सुंदर आलेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आजचा हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जातील। आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाता's डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। अशाच आपण छानशा व्हिडिओमध्ये परत एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।